31 मार्चपर्यंत थकबाकी भरा अन्यथा परवाने रद्द करू अशा पद्धतीची भूमिका पुणे महापालिकेकडून पथारी व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे। त्याच भूमिकेला जे आहे कुठेतरी पथारी व्यावसायिकांनी विरोध केलेला आहे आणि जर पाहिलं तर आम्हाला थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ द्या, आम्ही थकबाकी भरू, परंतु तत्पूर्वी आम्हाला बिलं तरी मिळाली पाहिजेत अशी भूमिका पथारी व्यावसायिकांकडून घेतली गेली आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जाणीव संघटनेचे संजय शंके आहेत। त्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि यावरती नेमकं काय सोल्युशन काढलं जाऊ शकतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। 31 मार्चपर्यंत थकबाकी भरा अन्यथा परवाने रद्द करू अशा पद्धतीची भूमिका महापालिकेकडून घेण्यात आलेली आहे। काय भूमिका आहे? सर्वप्रथम नमस्कार। मी ह्या भूमिकेचा निषेध करतो आणि हा निषेध नोंदवलेला आहे। पुणे महापालिकेला जे काय आता 31 मार्च डेडलाईन दिलेली आहे ही देता येणार नाही। त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या वेळेस पतविक्रेता समितीमध्ये निर्णय घेतला, जे प्रमाणपत्र ज्या तारखेला दिलं आहे तिथून त्याचं 5 वर्षांनी सर्वेक्षण झालं पाहिजे आणि त्या तारखेपासून त्याचं शुल्क आकारणी झाली पाहिजे। पुणे महापालिकेने 31 मार्च दिले ती 2014 ते 2017 मध्ये दिलेल्या प्रमाणपत्रावर दिली। एकूण ही रक्कम होते 4.5 लाख आणि 4.5 लाख रुपये एका भागाला होतात, एका भागामध्ये 9.5 लाख होतात, एका भागामध्ये 2.5 लाख होतात। म्हणजे हे दर दिलेले तेही भयानक आहेत। माझ्या कार्यकाळामध्ये हे मी दर निम्मे करून आणलेले होते। म्हणजे ए प्लस असेल तर तिथं 200 रुपये आणि ए असेल तर 100 रुपये आणि त्याच्या खाली बी असेल तर 50 रुपये आणि मग ई कॅटेगरीला 25 रुपये आणि चर्मकारांसाठी 5 रुपये असा पण हा दर केलेला आहे। आणि ही मोठी रक्कम गोळा करण्यामध्ये पुणे महापालिका एकमेव देशातली अशी आहे की जिने महसूल गोळा केला आहे। देशामध्ये अनेक महापालिका आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने महसूल गोळा करत आहेत। काल आम्ही पिंपरी चिंचवडला आंदोलन केलं, त्याचंही आंदोलन असं होतं की आमच्याकडून 1400 रुपये घेतले पण आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही पण शुल्क वसुली करतायत। हे पिंपरी चिंचवडची कथा होती। पुणे महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर 525 झोन आम्ही केलेले आहेत, अधिकृत झोन आहेत। ह्या झोनमध्ये बसलेल्या व्यावसायिकाव्यतिरिक्त इतर व्यावसायिकांचं सर्वेक्षण होणं अपेक्षित होतं। मी आपल्याला ह्या चॅनलला सांगू इच्छितो की आम्ही 86 पासून काम करत असताना 92ला आम्ही एक ड्राफ्ट तयार केला आणि तो 2000ला भारत सरकारला सादर केला। तो ड्राफ्ट लिहिणाराही मीच आहे। त्या ड्राफ्टवर भारत सरकारने जो टास्क फोर्स केला होता त्याचा मी सदस्य आहे आणि जाणीव संघटनेचा जनरल सेक्रेटरी। आज मुंबईमध्ये आम्ही हे आंदोलन करतो आहोत। मुंबईमध्ये पुण्यामधले विनायक दहिबातेंच्या नेतृत्वाखाली 500 लोक मुंबईला गेलेले आहेत आणि ते आझाद मैदानामध्ये सहभागी होतील। प्रत्येक जिल्ह्यातून तिथं लोक येतील आणि ते आंदोलन 11 वाजता सुरू झालेलं आहे। महापालिका ही का चुकीच्या भूमिका घेते त्याला कारणं राजकीय आहेत। तुम्ही पाहिलं असेल की 6 महिन्यापूर्वी राजकीय नेत्यांनी काही रस्ते खाली करायचे आहेत, वेगवेगळी कारणं दिली आणि त्यानंतर तिथं कारवाई सुरू झाली। त्याला जाणीवने विरोध केला आणि ती कारवाई थांबलेली आहे। राजकीय पुढाऱ्यांनाही निवेदन दिलेलं आहे। यापूर्वी पहिल्यांदा मी आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर एक कॅबिनेट व्हायला पाहिजे होती। माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर 2दा मीटिंग झालेली आहे या विषयावर आणि ह्या विषयावर मीटिंग झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली होती। आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये ह्या विषयावर आवाज उठवला गेला पाहिजे असं आमची भूमिका आहे। या भूमिकेमध्ये असा आम्ही विचार करतो की पुण्यामध्ये 35,000 फेरीवाले आहेत आणि पुणे महापालिकेने जर आज तुम्ही आकडा पाहिला असेल तर त्यांनी थकबाकी 6,320 लोकांकडून वसुली करायची असं सांगितलं। हा आकडा कुठून येतो हेच समजत नाहीये। ते म्हणतात की मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात। मोठी कुठलीही थकबाकी नाही। महापालिकेने प्रमाणपत्र देताना विलंब लावलाय। महापालिकेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे। 30 दिवसाच्या आत कुठलीही प्रक्रिया पूर्ण नाही केली त्यामुळे आयुक्तांपासून साध्या निरीक्षकांपर्यंत ही कारवाई होते। त्याला वर्तणूक अधिनियम म्हणतात। त्या नियमानुसार यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होऊ शकतात। मला सांगा, जे त्यांनी मुदत दिलेली आहे, जी 31 मार्चची जी मुदत दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटतं का की 2014च्या जो कायदा आहे पथारी कायदा त्याची अंमलबजावणी होती? 2014च्या कायद्यानुसार पुणे महापालिका काम करत नाहीये। मी जेव्हा टास्कफोर्स मेंबर म्हणून 2000ला होतो तेव्हा मला त्यावेळेस सरकारने 2004ची पॉलिसी दिली, त्यानुसार आम्ही काम केलं। त्यानंतर पुन्हा लढा आमचा चालूच होता, त्यावर 2009ची पॉलिसी दिली, त्यानुसार पुणे महापालिका काम करते। तर पुणे महापालिका 2014ची अंमलबजावणी म्हणते आणि 2009च्या अधिनियमाखाली कारवाई करत आहे। तर इथंही विसंगत आहे। जर 2009ची कारवाई थांबलेली आहे 2014 नंतर, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला लागेल की सर्व महापालिका
आणि सगळ्या नगर परिषदा चुकीच्या मार्गावर चाललेल्या आहेत. राज्य सरकारने आणि राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आणि नगर संचालनाने सक्त नोटीस दिलेली आहे की एवढ्या दिवसामध्ये तुम्ही TVC म्हणजे पतविक्रेता समिती गठीत करा आणि त्यांच्यामार्फत योजना तयार करा आणि ती योजना राज्य शासनाच्या मान्यतेला पाठवा. त्यानंतर बाकीचे उद्योग करा. म्हणजे आता जे चालू आहे ते तोपर्यंत ह्यांना शुल्क वसूल करता येत नाही, जोपर्यंत योजना होत नाही तोपर्यंत. महापालिका म्हणते 64 कोटी रुपयाची थकबाकी बाकी आहे. 64 कोटी ही रक्कम महापालिकेने ठरवलेली आहे. आम्ही म्हणतो ती 10 कोटीच्या आत पण येत नाही आहे. कारण असं आहे की तुम्ही जे दर दिलेले आहे त्या दराप्रमाणे जर 525 मध्ये आपण किमान 5,000 लोकांचं पुनर्वसन केलं असं समजू तर कुठलीही रक्कम येईल ती 9 कोटीच्या आसपासही जात नाही आहे. मग अशी रक्कम किंवा खोटे आकडे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून प्रशासन फेरीवाल्यांना भीती घालतंय. जसे की त्यांनी भिहायचं आणि आत्महत्या करायची अशी वेळ येईल. आता ही आत्महत्या आम्ही होऊ देणार नाही. ह्या मुंबईच्या आंदोलनात आज काय होतं, कॅबिनेट चालू आहे, त्यात चर्चा काय होते बघू. त्यानंतर जंतर मंतरला आंदोलन केलं जाणार आहे. आता जे कुटुंबियांचे आहेत किंवा जे पथारी कामगार आहेत त्यांचे परवाने रद्द करू अशा पद्धतीची भूमिका महापालिकेने घेतलेली आहे. या बाबतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पुढची पावलं उचलला? पुणे महानगरपालिकेला हे प्रमाणपत्र रद्द करता येणार नाही आणि त्याची भूमिका घेतली तर आमचा संघर्ष जोरात असेल. पुणे महापालिकेला व्यवसायाचा घेरावा घातला जाईल आणि महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. आता मी ज्या काही कारवाई करतो आहे अधिकाऱ्यांवर त्या कारवाया अशा आहेत की जो चुकीच्या पद्धतीने तो काल इथं आमचे जाधव म्हणून आले ते विश्रामबागची गाडी उचलायला, त्यांना सांगितले गाडी उचलायची नाही, त्याचे पेपर नंतर बघा आणि पुढे जाऊया. तर ह्या पद्धतीने त्यांना रद्दही करता येणार नाही, थकबाकी सक्तीने वसूल करता येणार नाही आणि ती जाणीव संघटना करू देणार नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची भूमिका पथारी कामगार असेल किंवा महापालिका असेल त्यांच्यामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळतोय. या बाबतीमध्ये तुम्ही अनेक वर्ष या संघटनेसाठी काम करता, पथारी कामगारांसाठी काम करता. यावरती मध्यम तोडगा, मध्यम सोल्युशन काय असू शकतं? राज्य शासनाने हस्तक्षेप करणे हाच मध्यम तोडगा आहे. कारण का आत्ता राज्य सरकारला आमची विनंती आहे यातून की तुमच्याकडे जे काही माझ्याकडून 11 वेळा योजना सादर केलेली आहे ती योजना जर तुमच्याकडे आहे तर ती तुम्ही योजना आत्ताच्या आत्ता आर्थिक अधिवेशनामध्ये आणा, ती पटलावर घ्या, त्याला मान्यता द्या आणि महापालिकेला सक्त आदेश द्या की हे 30 दिवसाच्या आत काम पूर्ण झालं पाहिजे. मला जाणीव आहे की 30 दिवसात ते होणार नाही, पण आदेश 30 दिवसाचे निघाले पाहिजेत. जी थकबाकी भरण्यासाठी जी मुदत दिलेली आहे त्यामध्ये मुदतवाढ झाली पाहिजे असं वाटतं? नाही, आपण ती मुदतवाढ घेणार आहोत आणि मुदतवाढ त्यांना द्यावी लागेल कारण ते बेकायदेशीर आहेत, फेरीवाला कायदेशीर आहे. कधीपर्यंतची मुदत माग? आता आमच्या एका सहकार्याने मागितले की डिसेंबरपर्यंत. डिसेंबरची नको आहे, 3 महिन्याची आपण मुदत मागूया त्यांना. कारण 6 महिन्याची मुदत मागणं शक्य आहे. कारण का आपण आता पाहतो जागतिक स्तरावर मंदीचं वातावरण येतं आणि ह्या युद्धामुळे नाहक बळी जाणारा जो गरीब वर्ग आहे आणि आता ह्यांना पैसे भरायलाही नाहीत कारण का व्यवसाय बंद आहेत, तर कसे पैसे भरतील. यामुळे 3 महिने मिळेल, पण आपण 6 महिन्याची डिमांड करूया. अर्थात होते संजय शंके जे की जाणीव संघटनेचे अध्यक्ष आहेत. पथारी कामगारांच्या बाबतीमध्ये जे महापालिकेने धोरण अवलंबलेलं आहे की 31 तारखेपर्यंत जी आहे ती थकबाकी भरा, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू. त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला आणखी 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी. येथील पथारी कामगार जे आहेत ते थकबाकी भरायला तयार आहेत, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.